तर आम्ही चौथ्या दिवशी होम ठेवलेला घरी. आमच्या ब्राह्मण काकांना जायचं होतं गावी, म्हणून ते बोलले की जरा लवकरच ठेवूया, कारण त्यांना जायचं होतं म्हणून. तर मग पप्पा आले नव्हते, तर माझा दादा बसला पूजेला. मग नंतर आम्ही सगळे बसलेलो, म्हणजे जॉईन झालो. आणि मामा येणार होता त्या दिवशी, तर हे सगळं बनत होतं. आणि ह्या टाईम आमच्या बाप्पांनी असे खूप छान छान पदार्थ खाल्ले आहेत, कारण लालबागचा राजा बसलेला, तर त्यांनी पण राजासारखंच आमच्याकडनं करून घेतलं. आणि त्यांचं करताना आम्हाला कोणालाच म्हणजे असं काय वाटलं नाही की एवढ्याने फटाफट 5 दिवस गेले. आम्हाला वाटतच नाही आहे की असं वाटतं गणपती बाबा काल परवाच आलेला आणि गणपती आहे, पण गणपती बाप्पा गेला पण. असं वाटत पण नाही की गणपती आलेला, म्हणजे लगेच जातो ना तेव्हा वाईट वाटतं खूप. तर हे भाजीची ग्रेव्ही होती, ही पण मी दाखवलेली कालच्या व्लॉगमध्ये, ही परत त्याच्यामध्ये टाकते, कारण व्लॉग खूप छोटा होत होता. कारण हे 4-5 दिवस खूप घाईमध्ये गेले, कारण 5व्या दिवशी विसर्जन होतं, म्हणून खूप छोटे छोटे क्लिप्स ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मी. होम झाल्यानंतर माझे पप्पा नंतर खात होते, कारण त्यांनी आले, फ्रेश झाले आणि लगे होमसाठी पण बाजूला बसले. त्याच्यानंतर आम्ही नैवेद्याचं ठेवलं इथे गणपती बाप्पांचं. आणि मग छोटा मामा आणि मोठा मामा आले होते रात्री जेवायला. तर मी तुम्हाला नैवेद्य दाखवते बघा. त्याच्यामधले गुलाबजाम तर छान खूप यम्मी लागले. पनीरची भाजी पण यम्मी यम्मी लागत होती खूप. तर आम्ही गणपती बाप्पांना सगळं भरवतो आहे बघा. मामा जे अशी पिंकमध्ये आहे ना, तो माझा छोटा मामा आहे, आणि जो तिकडे बसला आहे तो माझा मोठा मामा आहे. आणि इथे माझे पप्पा बसलेले होते समोर. तर तिघंजणं पण जेवत होते डायनिंग टेबलवरती बसून. तर नेक्स्ट डे आम्ही सकाळी गणपती बाप्पांना भाकरी आणि भाजी दाखवली. आणि रात्री करणार होतो आम्ही मिसळ. म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारचे, तांदळाची होऊ दे, ज्वारीची होऊ दे, बाजरीची होऊ दे, नाचणीची होऊ दे, सगळ्या भाकरी दाखवल्यात. रात्री पण नाचणीची भाकरी दाखवली आम्ही. मिसळ पण दाखवलं, कारण जे बनवत होतो आम्ही ते सगळंच त्यांना ठेवत होतं. विसर्जनसाठी सगळे जेवायला येणार होते, मग मिसळ बनवलेली आम्ही रात्री विसर्जनच्या नंतर खायला. तर ही पण आम्ही गणपती बाप्पांना दाखवली, म्हणजे आम्ही जे बनवतो ते सगळं दाखवतो. आणि आमच्यामध्ये ना गव्हाच्या पिठाचा मान असतो विसर्जनच्या दिवशी. मोदकांचा कोणामध्ये तांदळाच्या पिठाचं असतं, कोणामध्ये गव्हाचं असतं. आमच्यामध्ये गव्हाचं असतं, म्हणून आम्ही गव्हाचे मोदक केले, उकडीचे स्टीम. तर हे त्याचंच सारण होतं. रात्री सगळे आलेले, माझे दीदी, काका काकी आणि दोन्ही काका काकी, आणि जिजू आणि दादा माझा होता तो, आणि माझे पप्पा खाली बसलेले जेवायला. आणि मम्मी, मावशी आणि राणी, ते म्हणजे माझी मामी, तिघीजणी किचनमध्ये कामं करत होती. आणि मध्येच मी असे जाऊन क्लिप घेतलेली, सगळं दाखवलेलं. आणि हे विसर्जनच्या आधीचा व्हिडिओ आहे, मी नंतर टाकते आहे. म्हणजे हा दुपारची क्लिप आहे. जे आमच्या इथे राहतात ना, म्हणजे आमचे ओळखीचे, जे माझ्या मम्मीला मावशी बोलतात, त्या दोघी आल्या होत्या. त्यांनी मोदकमध्ये मदत केलेली आणि भाजी निवडत होते. हे होतं गणपती बाप्पांचं ताट. त्याच्यानंतर विसर्जन झालं. ॲक्च्युली मी हा पार्ट नंतर टाकते, प्लीज समजून घ्या. खूप घाईमध्ये एडिटिंग झालेली आहे, त्याच्यासाठी सॉरी. कारण मला एडिटिंगचं तेवढं टाईम पण नाही, घसा पण एकदम वेगळाच आवाज हे होतं आहे. तर सगळं पाव वगैरे आणलेले, आणि पप्पा पण त्यांना असं वाढायला मदत वगैरे करत होते, मी पण करत होती. पण तेवढ्यात मी थोडासा व्हिडिओ घेतला. आजसाठी एवढंच. बाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.